दोन घरफोडींचे गुन्हे उघडकीस आणि मागील वर्षभर फरार असलेला एक सराईत आरोपी अखेर जेरबंद। नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट 2 ने एक मोठी कामगिरी करत घरफोडी प्रकरणातील दोन कुख्यात आरोपींना अटक केली। 90हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर ही कारवाई यशस्वी झाली। नाशिकमधील उपनगर आणि गंगापूर परिसरात बंद बंगल्यांचं कुलूप तोडून घरफोड्या करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अखेर गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकानं अंबड परिसरातून अटक केली। उपनगर पोलीस ठाण्यात या गुन्ह्याअंतर्गत तक्रार दाखल झाली होती। 20 जून 2025 रोजी मथुरा रोडवरील मँगो ट्री लॉनजवळ दोन बंगले फोडून सोना चांदीचे दागिने लंपास करण्यात आले होते। गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी जवळपास 90 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि आरोपी हे चुंचाळे शिवारातील म्हाडा वसाहतीत राहत असल्याची माहिती मिळाली। गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि वयवर्ष 29 अफजल हुसने सय्यद आणि वयवर्ष 32 विकास उर्फ विक्की पटेकर या दोन आरोपींना अंबड एमआयडीसीत मोटरसायकलचं ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून तब्बल 64,370 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। दोन घरफोडींचे गुन्हे उघडकीस आले। या आरोपींनी 29 जून 2025 रोजी गंगापूर परिसरातील आनंदवली येथील नवशा गणपतीजवळ बंगल्यातील रोख रक्कम चोरीची देखील कबूल केली। त्यातील अफजल सय्यद याच्यावर आधीच उपनगर पोलीस ठाण्यातील 327/2024 या घरफोडी प्रकरणात पाहिजे आरोपी म्हणून शोध सुरू होता। गेल्या वर्षभरात फरार असलेल्या आरोपींच्या अटकेनं पोलीस दलाचं मोठं यश ठरलंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन चव्हाण, नाशिक।